समर्थ रामदासाने लिहिलंय, आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे त्या नरदेह आपल्याला भगवंताच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे, वापरायचा आपल्याला पूर्णपणे. संसार करता करता आपल्याला परमार्थही जमला पाहिजे. कारण काय लिहिले, परमार्थ महाधन. सगळ्यात मोठं धन कोणता असेल तर आपल्याकडे पैसा, अडका, जमीन जुमला, गाड्या घोड्या, बंगले, सर्व इस्टेट आहे. याच्यापेक्षा सगळ्यात मोठा धन कोणता असेल तर परमार्थ. महाधन आहे, सगळ्यात मोठा धन आहे. आणि त्या धनातून कसली प्राप्ती होते? धनातून प्राप्ती कसली होते तर जोडी संतांचे चरण. संतांचं चरण आपल्याला जोडता येतो. आणि एकदा का संतांचं चरण आपल्याला जोडता आलं तर आपला जन्म मरणाचा फेरा सहज आपल्याला चुकवता येतो. म्हणून परमार्थ महाधन सगळ्यात मोठं धन आहे. आणि हे धन आपल्याला कशातून प्राप्त होतं तर महावाक्यातून. महाधन महावाक्यातून प्राप्त होतं. जे महावाक्य तुम्हाला दिलेलं आहे, जे नाम दिलेलं आहे, या नामाच्या चिंतनातून आपल्याला ते धन मिळतं. नामाचं चिंतन केलं तर आपल्याला संतांचं दर्शन होतं. आणि संतांच्या दर्शनाने आपल्याला संतांचं दर्शन झालं अशी पहिली खूण तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज संतांचं दर्शन झालं हे कसं समजायचं आपण तर तुकोबाराय सांगतात, संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडियेला. म्हणजे ज्या ठिकाणी नाभीच्या ठिकाणी ज्या आईच्या पिंडामध्ये भजन चालू होतं, नाम चालू होतं, ती नाल परत जोडली जाते आणि आपलं भजन अखंड चालतं. आणि त्याला म्हणतात संत दर्शने थोर लाभ. संतांचं दर्शन झालं आणि पद्मनाभ जोडली गेली. म्हणजे आईच्या पिंडातलं भजन आपोआप चालू झालं. संतांचं कार्य आहे. या खुणा आहेत, परमार्थाच्या खुणा आहेत. आणि त्या खुणेने आपल्याला जायला पाहिजे. आपण दिशाहीन लोक आहोत सगळे. आपण एखाद्या समुद्रात गेलो आपण खोलवरती तर आपल्याला दिशा दिसतो का? नाही दिसत दिशा आपल्याला. मग आपण काय करायला पाहिजे तर तिथे होका यंत्र असतो आणि त्या होका यंत्रावर आपल्याला उत्तर दिशा दाखवतो. होका यंत्र काय करतो? उत्तर दिशा दाखवतो. तसा हा परमार्थ, तसा हा संसार आहे ना आपला. हा प्रपंच आपला जो आहे ना तो कसा आहे तर तो खूप मोठा आहे. प्रपंच कसा आहे? खूप मोठा आहे. आणि त्याची खोली आपल्याला मोजता येणार नाही. आपण या संसारूपी सागरामध्ये पडलोय आपण. पण या सागराची खोली, या सागराची लांबी, या सागराची व्याप्ती कोणालाच कळत नाही. आणि या सागरातून, भवसागरातून आपल्याला पार करायचा असेल, तरायचा असेल, भवसागर तरुण आपल्याला पलीकडे जायचं असेल तर संतांचं पाय, संतांच्या पायाचं दर्शन आपल्याला सातत्याने मिळालं पाहिजे. म्हणून परमार्थ महाधन आहे. आणि तो काय करतो? संतांचं दर्शन आपल्याला घडून देतो. संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडियेला. म्हणजे पद्मनाभ म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी उपासना चालू होतो. आणि एकदा का नाभीच्या ठिकाणी उपासना चालू झाली तर मग आपल्याला संपूर्ण विषयांचा विसर पडतो. विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. हृदयामध्ये भजन चालू होतं. तुकोबाराय सांगतात बरं का, विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये. हृदयामध्ये भजन चालू होतो. म्हणजे आपल्याला तारणारा एकमेव काय असेल तर आपलं भजन आपल्याला तारतं. प्रत्येक जीवाला, मनुष्य जीवाला तारणारा एकमेव साधन असेल तर ते आपलं भजन आहे. भजनाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येतो.
आणि आपल्याला ते भजन जमलं नाही तर आपण जनामध्ये जातो. जनामध्ये जातो म्हणजे मनुष्य काय करतो, लोकांच्या मध्ये जातो आणि लोकांच्या मध्ये गेला, लोकांच्या नादी लागला, तो सवयीची नागवला. लोक काय करतात, माणसाला पूर्णपणे नागडा करून टाकतात. कारण लोक म्हणजे कोण, लोक म्हणजे आपल्या पिंडातले विषय आहेत आणि त्या विषयांचा आपल्याला विसर पडला पाहिजे. त्यासाठी पद्मनाभ जोडायचे असतो, त्यासाठी गुरुकडे जायचं असतो. विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये, तुकोबाऱ्या सांगतात. आणि त्याप्रमाणे संतांच्या दर्शनातून आपल्याला जे ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानातून आपल्याला इहलोकातून परलोकामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो. इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे, परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे. आता एखादा माणूस नोकरी करतो, तो कोणाची तरी आपल्या बाजूला काम करणारा माणूस त्याची संगत धरतो. एखादा माणूस बिझनेस करतो तर त्याच्या बिझनेसमध्ये जो जवळचा माणूस असेल त्या व्यापाऱ्यांशी तो संपर्क साधतो, सातत्याने त्यांच्याबरोबर संवाद करतो, फोन करतो, 2 पैसे कसे मिळतील. तसं आपण इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे, परंतु परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. इहलोकातून परलोकाला जाण्यासाठी आपल्याला सद्गुरूची संगत पाहिजे. मग त्या सद्गुरूकडून आपण काय करायचं, हरिनामाचा व्यापार कसा करायचा. व्यापार आपल्याला सगळं व्यापार जमतो. आपल्याला जो आपल्याला दिसतो तो सगळा व्यापार जमतो. पैशाचा व्यापार आहे, लेनदेन आहे लोकांची, कोणाचा घर बांधण्याचा व्यापार आहे, कोणाचा भाजीचा व्यापार आहे, अनेक प्रकारचे व्यापार आहेत. मग त्या व्यापार करण्यासाठी व्यापारी लोकांशी संपर्क असतात. तसं आपल्याला परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. मग सद्गुरूंशी सातत्याने संवाद करायला पाहिजे. संवादातून आपल्याला ज्ञान होतो. गुरु शिष्यांचा संवाद पाहिजे. आता आपलं जे काय चाललेलं आहे संवाद आहे, पण एखाद्या माणसाला अडचण आली, एखाद्या साधकाला अडचण आली तर नंतर ते कधीही फोन करू शकतात. कारण संवादातून काय होतं, ये हृदयची ते हृदय घातले. अर्जुनाला सांगतो की नाही भगवंत, अर्जुनाचं आणि भगवंताचं हृदय एक झालं, हृदय एक झालं. जोपर्यंत साधकाचं आणि सद्गुरूंचं हृदय एक होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती अजिबातच नाही बरं का. हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले. म्हणजे ह्या आपल्या श्रीगुरू काय करतात, आपल्या हृदयातलं ज्ञान साधकांच्या हृदयामध्ये स्थापना करतात ज्ञानाची. आणि द्वैत न मोडता आपण असे केले आणि आपला द्वैत निघून जातो आणि आपणासारखे करीती तात्काळ सद्गुरू आपल्यासारखे करतात. सद्गुरू काय करतात, आपणासारखे करीती तात्काळ ताबडतोब आपल्यासारखे करतात. म्हणून आपण आता काय करायचं, 8व्या अध्यायामधील जे काय आता आपल्याला ओव्या सांगण्यात आल्या त्याच्या पुढच्या ओव्याने आता घेतो. इथून आपला अक्षरब्रह्म चालू आहे आणि अक्षरब्रह्माचं व्यवस्थित निरूपण ऐकून घ्या. अक्षरब्रह्म म्हणजे काय, की ज्याचा कधीही नाश होत नाही. या आपल्या देहाचा नाश होतो. देह म्हणून लिहिले की नाही, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगे लीन दृढ भाव, देह जाओ अथवा राहो. याचा अर्थ काय, देह जाणार आपला, जावो किंवा राहो, पण त्या पांडुरंगाच्या चरणी आपला दृढ भाव असला पाहिजे. म्हणजे दृढ भावातूनच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. जनाबाईंनी काय केलं, दृढ भाव ठेवला. तुकोबाराने काय केलं, दृढ भाव ठेवला. प्रत्येक संतांनी, जे संत आले त्या संतांनी त्या भगवंताच्या नामावर दृढ भाव ठेवला आणि दृढ भावातून आपल्याला जी शक्ती मिळते परमात्म्याची, ती शक्ती आपल्याला काय करते, इहलोकातून परलोकामध्ये घेऊन जाते. बघा आता आपला अक्षर ब्रह्म चालू आहे, अध्याय 8वा आहे आणि त्यातली ओवी क्रमांक मी तुम्हाला सांगतो.
पै निर्विकल्पाची ये बरडी, कुठे आधी संकल्पाची विरडी. आणि ते सवेची मोडून ये ढोंडी, ब्रह्मगोळा कांच्या. म्हणजे काय सांगतात तिथे, परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माल जमिनीत. म्हणजे संपूर्ण माया कशावर आहे, त्या शुद्ध ब्रह्मावर. शुद्ध ब्रह्म हे काय आहे, अधिष्ठान आहे. या मायेचं अधिष्ठान शुद्ध ब्रह्म आहे. आणि त्या मायेवरती काय करतात, अनेक प्रकारचे कल्पना सुचतात. आधी संकल्प म्हणजे काय, तो ब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्या ब्रह्म निर्गुण निराकाराला एक आधी संकल्प तयार झाला. तर ब्रह्म कसा होता, एकटाच होता. एकोहम भविष्याम, ब्रह्म एकटाच होता. ज्यावेळेला या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला ब्रह्म एकटाच होता. पैसृष्टीच्या उपक्रमा वेडा ऐसा ब्रह्मा, परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता. मज ईश्वरात ना ओळखे, सृष्टीही न रचू शके, परंतु तो थोरू केला एके नामे जने. ज्ञानोबा सांगतात, सृष्टीच्या उपक्रमा, ज्या वेळेला सृष्टी नव्हती त्यावेळेला त्या निर्गुण निराकाराने त्या ब्रह्माला काय केलं, सृष्टी निर्माण करण्याचं कार्य दिलं. पूर्वी का विरोत्तमा, विरोत्तमा म्हणजे अर्जुना, जेव्हा सृष्टी नव्हती, काय नव्हती, त्यावेळेला भगवंत सांगतो अर्जुनाला, सृष्टीचे या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा, सृष्टी निर्माण करण्याच्या वेळेला अर्जुना मी ब्रह्माला खाली पाठवलं. पूर्वी का विरोत्तमा, वेडा ब्रह्मा ऐसा एकलाची होता. वेडा झाला ब्रह्म तो. सृष्टी निर्माण कशी करायची त्याला कळत नव्हतं. त्या निर्गुण निराकाराने सगुण साकाराचं रूप घेतलं ब्रह्माचं आणि सृष्टी निर्माण करण्याचं कार्य दिलं त्याने. पण त्याला सृष्टी कशी करायची हे कळलंच नाही. का, वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता, मज ईश्वरा ते ना ओळखे. ना सृष्टी ही रचू शके, म्हणजे ईश्वराची ओळख तो विसरला. ज्या ईश्वराने त्याला निर्माण केलं, ज्या ईश्वराने त्याला ज्या कार्यासाठी पाठवलं ते कार्य करायला सुरुवात केली, पण ज्या ईश्वराने पाठवलंय त्या ईश्वराला तो विसरला. तसं आपण काय करतो, ज्या ईश्वराने आपल्याला इथं पाठवलंय, ज्या कामासाठी आपल्याला पाठवलंय ते काम आपण काय केलंय, ते काम आपण विसरलोय आणि आपण या सृष्टीतल्या सगळ्या वस्तूंचा आपण भोग घेत बसलोय. सगळ्या वस्तूंचा भोग घेतो माणूस. भगवंत सांगतो तुम्ही प्रत्येक गोष्टीचा भोग घ्या, त्या वस्तू तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, पण मला स्मरून भोग घ्या ना. पण भगवंत माणसं काय करतात, त्या भगवंतालाच विसरतात आणि भोगाच्याच मागे धावतात. आणि भोगाच्याच मागे धावल्यामुळे अनेक प्रकारचे रोग माणसाला पछाडले जातात अंतःकरणामध्ये. या शरीरावर अनेक प्रकारचे रोग येण्याचं कारण, एकमेव कारण काय आहे, तर आपण त्या परमेश्वराला विसरलो. जसा तो ब्रह्मा सृष्टी रचायला सुरुवात केली, पण सृष्टी रचता येत नाही. का, तर ब्रह्माला, त्या निर्गुण निराकाराला विसरला. ज्यासाठी तो आलाय आणि ज्याने पाठवलाय त्याला विसरलाय. ज्याने पाठवलं त्याला आपण, आपल्याला ज्याने जन्माला घातलंय त्याला आपण विसरलोय. ज्याने जन्माशी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले, तोची एक पतित. आपण पतित आहोत हो. आपली सगळी पत निघून गेली, आयुष्य निघून गेलं आपला. ज्याने जन्माशी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, ज्याने आपल्याला जन्माला घातलाय, संपूर्ण ब्रह्मांड ज्याने रचलाय, निर्माण केलाय, त्याशी नाही ओळखिले, त्याची ओळख आपण विसरलोय. तोच एक पतित, आपली पत आपण घालवली. का, आपण त्या परमात्म्याला विसरलोय. ज्याने आपल्याला निर्माण केलंय त्याला आपण विसरलोय. तसा ब्रह्माला ज्याने निर्माण केलंय त्याला तो विसरला. आणि म्हणून तो सृष्टी न रचू शके, तर सृष्टीची रचना त्याला करता आली नाही.
मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टीही रचू शके, तो थोरू केलाय की नामे जेने. अरे बापरे, त्याच्या लक्षात आलं आपल्याला भगवंताने नाम देऊन पाठवलंय. आणि मग त्याने नाभीकडे लक्ष घातला आणि नाभीच्या कमळातून काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली सृष्टीची. जशा आपली पण काय आहे, आपल्या ठिकाणी पण नाभीच्या ठिकाणी उपासना चालू आहे, हे नाम चालू आहे. तिथे आपण जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत आपल्याकडे संकल्प विकल्प चालू राहणार आहे. आणि संकल्प विकल्प काय करतो तर मनाला इकडे तिकडे चंचलत्व आणतो. मनाकडे चंचलपणा काय येतो तर त्या मनाकडे संकल्प विकल्प चालू आहेत, विचार चालू आहेत. आणि ते विचार कोणते आहेत, फक्त आणि फक्त संसाराचे, फक्त ना फक्त प्रपंचाचे. परमात्म्याचा विचारच नाही आपल्याकडं. परमात्मा तत्वाची ओळखच नाही आपल्याला, तर विचार कसे येतील. एवढा मोठा ब्रह्मा, त्याला ते नाम देऊन पाठवलं आणि तो विसरला. मग आपली काय धडगत तिथे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणून सातत्याने श्रीगुरूंच्या संपर्कात राहा. गुरु दाविल्या वाटा, गुरुच आपल्याला वाट दाखवू शकतो. दुसरा वाट तुम्हाला देव प्रत्यक्ष वाट दाखवत नाही बरं का. देव निर्गुण निराकार आहे. देव काहीच करत नाही, देव येत नाही जात नाही, देव असतच असे सर्व काळ, तो सर्व काळ आहे. पण तो वाट दाखवत नाही. आपला वाट कोण दाखवतो, वाटाड्या. आपला वाटाड्या म्हणजे कोण, वाटाड्या म्हणजे सद्गुरू. वाट दाखवतो तो आपल्याला वाटाड्या. मग आपण वाटाड्याला, आपण बघा एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपण ॲड्रेस आपल्याला माहीत नसला तर आपण विचारतो की नाही, बाबा हे ॲड्रेस काय, नाव सांगा, हा माणूस कुठे राहतो, फ्लॅट नंबर अमुक, रस्ता अमुक, ढमुक अमुक, सगळं आपण विचारतो. तेव्हा आपल्याला मिळतो की नाही. मग आपण ज्या तत्वामध्ये आपण आलोय, ज्या तत्व आपल्या अंगामध्ये घेऊन आलोय, जे ब्रह्म आपल्याकडं आहे, त्या ब्रह्माची ओळख कुठे आहे दाखवणारा वाटाड्या मिळाला पाहिजे. आणि तो वाटाड्या एकदा आपल्या हातात मिळाला आणि त्याने आपल्याला रस्ता दाखवला तर आपल्याला त्या परब्रह्म तत्वामध्ये, आपल्याला जिथून आलोय तिथं आपल्याला जाता येतो. ज्या ब्रह्मतत्वातून आपण आलोय त्या ब्रह्मतत्वाची वाट कशी आहे तर त्याची ओळख पण आपल्याला 18व्या अध्यायामध्ये शेवटी ज्ञानोबाने दिलेली आपल्याला बरं का. त्याची ओळख पण, ब्रह्मतत्वाची ओळख पण आपल्याला. ब्रह्मतत्व काय आहे तर हे एक मार्ग आहे, ब्रह्मामध्ये प्रवेश करण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे. तो मार्ग कोण दाखवतो तर सद्गुरू दाखवतात. कारण ते तिथे जाऊन आलेले असतात आणि ते भजनानंदमध्ये असतात. ते कधीही देह ठेवू शकतात, त्यांना भीतीच नसते. का, कारण जिवंतपणे असतानाच ते परमात्मा तत्वाशी एकरूप झालेले असतात. जिवंतपणे असतानाच बरं का. मेल्यापाठी मोक्ष म्हणते ते केवळ मूर्ख सांगितले. मेल्यापाठी मोक्ष नाही, जिवंतपणे असतानाच मोक्ष आपल्याला आहे. आणि मोक्ष कशातून होतो तर आपल्याला त्या जिता नाही सार्थ केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळे धान्याचे नाही पेरले उगेल कैसे. आपण पेरलंच नाही धान्य तर उगेल का. आपण त्या बीजाची पेरणीच केली नाही, सबीजाची पेरणी केलीच नाही, त्या नामाची पेरणीच केली नाही आपण तर आपल्याला. आणि नामाची पेरणी करणारा श्रीगुरु जोपर्यंत आपल्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाचा मार्ग अजिबात भेटणार नाही. आणि म्हणून मोक्ष मार्ग आपल्याला, मोक्षाचा मार्ग दाखवणारा गुरु आपल्याला भेटला पाहिजे. पण निर्विकल्पाची बरडी फुटे आदी संकल्पाची विरुढी, आणि ते सवेची मोडोनी ढुंडी ब्रह्मगोळाकांच्या. परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माल जमिनीत मी बहुत प्रकारचा होईन. बघा, जो आधी संकल्प होता परमात्मा, त्याला स्फुरण झालं. परमात्म्याला, त्या परमात्म्याला स्फुरण झालं आणि त्याने संकल्प तयार केला, एकोहम भविष्या, मी एकटाच आहे, बहुरूपाने मला नटायचं. जसा एखादा माणूस आहे संसारातला, मी एकटाच आहे, मग मला लग्न करायला पाहिजे. मग 2चे 4 हात होतात, 4चे 6 होतात, 6चे 8 होतात,
10 होतात, 12 होतात. समजतं ना मी काय बोलतो ते? मग आपण संकल्प घेतो की नाही? तो संकल्प आपला. आपण मनामध्ये जे जे विचार करणार, जे जे वांछिले तेथे त्याशी लाहो. कशाला लिहिलंय? ज्ञानवरात सांगते की जे जे आपण इच्छा करू ते ते आपल्याला भेटणार आहे. तसं त्याने आधी संकल्प निर्माण केला त्या निर्गुण निराकाराने. आधी म्हणजे आधी अनादिकालचा संकल्प येतो आणि त्या आधी अनादिकालच्या संकल्पावर ही सृष्टीची निर्मिती झाली. एकोहम बहुश्याम, एकच होता तो. पण त्याने असा स्फुरण निर्माण केला, अशी खेळणी बनवली त्याने, असा ब्रह्मांडाची रचना केली. अनेक ब्रह्मांड त्याने रचले त्या एका आत्मतत्वावर. अनेक ब्रह्मांड, 14 भुवन रचली त्याने. सगळं काय केलं भगवंताने? स्वतःसाठी, स्वतःला अनेक रूपाने नटवण्यासाठी सृष्टीची रचना केली. आणि ती सृष्टीची रचना आपल्याला दिसते, पण सृष्टी चालवणारा आपल्याला दिसत नाही. सृष्टीला जो चालवतो तो आपल्याला दिसत नाही. आपल्याला चालवणारा आपल्याला दिसत नाही, पण आपण आपल्याला बघतो, आपल्या देहाला बघतो. आपण आपल्याला बघतो म्हणजे आपल्या देहाला बघतो आपण. पण आपल्या आतमध्ये बसलेला आहे त्याला आपण बघतो का? तो आपल्याला दिसत नाही का? कारण ती दिसण्याची कला आहे कोणाकडे? तर ती सद्गुरूंकडे आहे. ह्याच जन्मामध्ये आपल्याला परमात्म्याचं दर्शन होतं, पण ती कला कोणाकडे आहे? श्रीगुरूंकडे आहे. आणि ती श्रीगुरूंची कृपा झाली तरच आपल्याला ते दिसेल. परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या मान जमिनीत मी बहुत प्रकारचा होईल अशा संकल्पांचा अंकुर निर्माण झाला. आणि त्या परमात्म्याला संकल्पाचा अंकुर फुटला. आणि तो एकोहम बहुश्याम, एकच होता, पण त्याने बहुरूपाने अनेक ब्रह्मांड निर्माण केले, 14 भुवन निर्माण केले. सगळे जीव जंतू, पशु पक्षी सगळं त्याने निर्माण केलं भगवंताने त्या संकल्पातून. आणि तो मुख्य संकल्प आहे, हरी संकल्प, तो मुख्य हरीचा संकल्प आहे. आणि त्याने ही सृष्टीची रचना केली आणि त्याला लागलीच ब्रह्मांडाचे पुष्कळ धोंडे उत्पन्न झाले. आणि त्याच्या त्या संकल्पावर अनेक प्रकारचे ब्रह्मांड निर्माण झाले. विश्वरूप दर्शनमध्ये भगवंताने अर्जुनाला त्या चतुर्भुज मूर्तीवर अखंड अनंत ब्रह्मांडे दाखवली त्याने. आणि त्याने सांगितलं, अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडावरुते, तेने विन कुठं रिता ठाव नाही. समर्थ रामदासाने लिहिले. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडावरुते. तोच भरलाय. कसा भरलाय? तर तो तत्वरूपाने भरलेला भगवंत. आणि त्या तत्वावरती, परतत्वावरती, परब्रह्म तत्वावरती संपूर्ण सृष्टीची रचना निर्माण झालेली आहे. सृष्टी रचना करणारा तोच आहे. तोच त्या प्रत्येक सृष्टीमध्ये अधिष्ठित आहे. आपल्यामध्ये अधिष्ठान आपला तोच परमात्मा आहे. तुमच्या आमच्यामध्ये अधिष्ठान तोच परमात्मा आहे, की जो आधी अनादी काळात होता तोच तुमच्याकडे आत्ताही तोच आहे. पण आपल्याला त्याची ओळख नाही. का? आपल्याला ओळख का नाही? तर आपल्याला सद्गुरूला आपण शरण जात नाही. आणि सद्गुरूला शरण अशाच जायचं की जो आपल्याच देवाची आपल्याला ओळख करून देईल. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. तो तिथं प्रमाणे काय? आपला तो एकच आपला तो देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे. मग आपल्याला दुःख वाटायला काय येतात? एकाला विसरलो आणि म्हणून आपल्या वाट्याला दुःख येतात. आणि अशा आकार निर्माण केले भगवंताने. त्या स्फुरणातून, भगवंताच्या आधी संकल्पातून स्फुरण निर्माण झालं त्याला. आणि त्याने हे संपूर्ण सृष्टीची रचना केली. तया एकेकाचे भितरी पाहिजे, तव बीजाचा या भरल्या देखीजे, माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. तया एकेकाचे भितरी पाहिजे. प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे त्या बीजाने आणि ब्रह्मानेच भरला आहे. काय सांगतात? प्रत्येक आकारात पाहू लागले म्हणजे
प्रत्येक आकारामध्ये जे जे आपल्याला आकाराला आलेला आहे त्या आकार म्हणजे त्या परब्रह्माचा संकल्प आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. जो संकल्प केला आदि संकल्प, तो आदि संकल्प म्हणजे संपूर्ण सृष्टी आहे. आणि त्या आदि संकल्पामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. त्या झाडामध्ये तो आहे, त्या मांजरामध्ये, त्या उंदरामध्ये, प्रत्येक ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. ज्ञानोबा असं सांगतात की मी अधिष्ठिली या प्रकृती, म्हणजे मी प्रत्येक प्रकृतीचं अधिष्ठान धारण केलेलं आहे. चैतन्य रूपामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे? परमात्मा भरलेला आहे. आणि त्या बीजाने म्हणजेच ब्रह्माने भरला आहे असे दिसते. आणि त्या प्रत्येकांत किती जीव होतात व जातात याची गणना करता येत नाही. प्रत्येक आता झाडाची निर्मिती, झाडाचा बीज निर्माण केला त्या निर्गुण निराकाराने. काय केलाय? त्या परब्रह्म तत्वाने झाडाचा बीज निर्माण केला, बीज लावला आणि तो बीज झाड मोठा झाला. त्या बीजाचा झाड झाला, पानं आली, फुलं आली, फळं आली. आणि एका बीजामध्ये अनेक फळं निर्माण झाली, अनेक फळामध्ये अनेक बीज निर्माण झाली. आता अनेक बीजं लावली, एक बीज होता, त्या एका बीजाला 10 फळं आली. 10 फळामध्ये एका फळामध्ये 100 बिया आल्या. झाले की नाही? किती झाले? 1000 झाले की नाही? अशा अनेक बीजा लावल्या आणि त्या बीजांपासून परत उत्पत्ती झाली, परत फळं आली, परत फळामध्ये तो बीज आला, ते बीज लावलं. असं त्यांनी विस्तार केला सगळीकडे. तसं आपण काय केलंय? आपल्याच संकल्पातून इच्छा, आकांक्षा, कामना, भावना आपल्या वाढत गेल्या. आणि आपल्याला अनेक जन्मामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. प्रत्येक जीवाला अनेक जन्मामध्ये जन्म घेण्याचं कारण काय? तर इच्छा आपल्या पूर्ण होत नाही. इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया ह्याच आपल्याला जन्माला घालतात. वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल. अनेक जीव निर्माण झाले यातनं. संकल्पामुळे आपण जन्माला येतो. आपल्या वासनांमुळे आपल्याला परत परत जन्म घ्यावा लागतो. आणि एकदा का वासना निघून गेली तेव्हा परत आपण परमात्मा मूळ तत्वामध्ये आपल्याला विलीन होता येतो. मग आपल्याला पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरी शयनम हे आपल्याला का? तर आपण त्या वासना आहेत आपल्याला, आणि त्या वासनाच आपल्याला जन्म घालतात. आणि त्या वासना एवढ्या अगणित आहेत. जगामध्ये जे जे चाललंय, प्रत्येक जीव जन्माला आलाय तो आपले कर्म घेऊन आलाय. आणि त्या कर्माची गती आहे. आणि ती गती आपल्याला थांबवायला पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे ती गती थांबवण्याचा अधिकार फक्त मनुष्यालाच आहे. आपली जन्ममानाची जी गती आहे ती थांबवण्याची जी प्रक्रिया आहे ती श्री गुरूंकडे आहे. म्हणून किती वेळेला जन्माय, किती व्हावं, फजित लिहिले. फजिती आपली प्रत्येकाची. आणि ती फजिती आपली सोडवण्याचा अधिकार घेऊन आपले श्रीगुरू आपल्याला येतात आणि आपल्याला ब्रह्मतत्वाची ओळख करून देतात, ध्यानाला बसवतात आणि आपल्या मनोलय करतात. मनाचा लय व्हायला पाहिजे. मनोनिग्रह. मनाचा लय झाला, मनाकडे सगळं वासना आहे तो. मला सांगा, जीव आणि शिव, आपला हा देह जो आहे, हा देह काय आहे? एक प्रकारचा काय झाड आहे. आणि देहरूपी झाडावरती 2 पक्षी बसलेले आहेत. एक जीव आणि एक शिव आहे. जीव काय करतो? अनेक प्रकारची फळं भोगीत बसलाय. आणि शिव काय करतो? साक्षी रूपाने आहे, तो सगळं बघतो. साक्षी ब्रह्मा. शिव काहीही करत नाही, पण जीव सगळं करतो. आणि हे 2 पक्षी आपल्या त्या देहरूपी झाडावरती आहेत. खाली बसलेला काय आहे? जीव आहे. तो खालच्या खालीच फिरत आहे. तो काय करतो? तो सगळ्या प्रकारच्या वासना, आकांक्षा, कामना या सगळ्या प्रकारची फळं काय करतो? भोगत बसलाय. आणि त्याला देहच खरा वाटलाय. तो देहालाच आत्मा समजून बसलाय. पण तो शिव जो आहे, तो शिव काय करतो?
प्रत्येक जीवाचा जो जो कर्म होईल त्या कर्माचं लिखाण शिव करत बसलेला आहे. त्या जीवाचं लिखाण शिवाकडे आहे, कारण तो जीव शिवाला भेटतच नाही. म्हणून आपल्याकडे संकल्पना वाढत चाललेली आहे, कल्पना वाढत चालली आपल्याकडे. आणि म्हणून कल्पना जय सांडे तैची गा संन्यासी योग घडे. कल्पना जय सांडे तैची गा परमार्थ घडे. कल्पना टाकली का आपण परमात्मा. पण तो आपला शिव वाट बघतो, बाबा हा अडकलेला आहे, कधी माझ्याकडे येतो, कधी माझ्याकडे वाट बघतो तो. जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी जयांच्या हृदय भोवनी विराजती. ज्ञानोबराय सांगतात, जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी. जीवा आणि शिवाला त्या श्रीगुरूने एका आसनावर बसवलं आणि जीवाला शिवाशी एकरूप करून देण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. जीव शिव दोन्ही बैसुनी एका आसनी जयांच्या हृदय भोवनी विराजती. विराजमान होतात जीव आणि शिव. पण जीवाला शिवाची भेट होत नाही का, तर त्याच्याकडे संकल्प वाढत चालले आहेत. बघा ना तुम्ही, प्रत्येक माणूस काय करतो, एकदा संसारामध्ये गेला, हे घ्या ते घ्या, हे करा ते करा, मग मुलांचं लग्न करा, मुलींचं लग्न करा, नातवंड पंतवंड त्याच्यामध्येच अडकतो. आणि त्याच्यामध्ये अडकल्यानंतर शेवटीला काय करतो, तर शेवटीला जाताना कुठेतरी आपली वासना ठेवतो घरामध्ये. चांगला घर बांधला आणि त्या घरामध्ये राहायला जाणार, त्याच्या आदल्याच दिवशी नेला. आता मला सांगा, घरात जायची वासना राहिली की नाही, मग त्या घरामध्ये काहीतरी बनवून येतो, पाल वगैरे. अशा प्रत्येक वासना आपल्या वाढत चाललेल्या आहे. आणि वासना वाढली की परत परत जन्माला यावं लागतं. वासना घालवण्यासाठी श्रीगुरूंकडे काय आहे, तर तो मनोनिग्रह, मनाचा लय करण्याचं जे साधन आहे ते नाम आहे. आणि त्या नाम साधनातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. मग तया ब्रह्मगोळाकारांच्या अंशांश प्रसवती आदी संकल्प समसहास हे असो ऐसे बहु असं सृष्टी वाढे. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात आदी संकल्प निर्माण होतात. काय सांगितलंय, एका संकल्पातून दुसरा संकल्प, दुसरा संकल्पातून तिसरा संकल्प. जसं एका बीजातून अनेक बीज, अनेक बीजापासून अनेक झाडे, अनेक झाडापासून अनेक फलं, अनेक फलातून अनेक बीज. म्हणजे हे न संपणारं खेळ आहे, न संपणारं खेळ आहे. जशा आपल्या वासना वाढतील तसं आपल्याला जन्म घ्यावा. म्हणून तुकोबारा सांगतात, चला वलू गाई जेवू बैसू एका ठाई. चला वलू गाई म्हणजे काय, आपले जे इंद्रिय रूपी गाय आहेत, इंद्रिय रूपी गाय आहेत, त्या गायींना काय करू आपण, वळू आणि काय करू, एका ठिकाणी आणू त्यांना. जेवू बैसू एका ठाई. एका जागेवर बसून आपल्याला त्या इंद्रियांना काय करता येतो, इंद्रियांना काय करता येतो, प्रत्येक इंद्रियाला भजन करणारा लावतात. भजन करण्याच्या मार्गाला आणतात सद्गुरू. आणि हे आधी अनादी काळापासून काम संत करत आलेले आहेत. आणि संतांना आपण शरण जात नाही. संत खुना कोणाकडे आहेत, खुन जे जाणती जैसे तैसे. खुना संतांकडे आहेत. आणि आपण ते संतांना शरण जात नाही. आपण सगळ्या प्रकारच्या पूजा केल्या. आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल का, कारण खुनाकडे आहेत, कोणाकडे आहेत. तुका म्हणे किल्ली संत हाती आहे. संतांच्या हातामध्ये किल्ली आहे आणि ती किल्ली संतांकडे आहे. आपण आपल्या मताने कुठलाही मंत्र जपला तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. ज्ञान मिळेल आपल्याला, पण आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम लिहिले. आत्मज्ञान नाही तर सगळे केलेले सगळं आयुष्य फुकट जाईल. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून असंख्यात आदी संकल्प निर्माण होतात. बघा काय लिहिलंय, ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून जेवढे ब्रह्मांडामध्ये संकल्प आहेत, त्या संकल्पातून ज्या सृष्टी निर्माण झालेली आहे ती सृष्टी काय करते, त्या आत्मतत्वावर तीच ती खेळत राहते. पण तिला आत्म्याची भेट होत नाही. आत्म्याची भेट का होत नाही,
कारण संकल्प वाढत चाललेत. संकल्प थांबले माणसाचे का तो आत्मतत्वाकडे येतो. म्हणजे जो काय आपल्याला भगवंताने आपल्याला काय दिलेलं आहे, या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टीचा भोग घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण तो भोग घेता घेता किती वर्ष आपण भोग घेणार? 30 वर्ष, 40 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष नंतर आपण कुठे असणार? हे असणार कुठे? म्हणून तुकोबारा सांगतात, त्यागे भोग येती माझ्या अंतरा, मग मी दातारा काय करू. त्यागे भोग येती माझ्या अंतरा, मग मी दातारा काय करू. मी भोगांचा त्याग केला, पण माझ्या अंतःकरणामध्ये ते भोग जे काही भोगलेले आहेत ते भोग परत माझ्या अंतःकरणामध्ये काय करतात? वासना निर्माण करतात. मग मी दातारा काय करू. दातारा म्हणजे सगळ्यांना तारणाऱ्या भगवंता मी काय करू. अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याकडे हो. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी माणसाला अनेक प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणींना मात करण्याचा मार्ग, एकमेव मार्ग श्रीगुरूंकडे आहे. पण तसा श्रीगुरू मिळाला पाहिजे आपल्याला. श्रीगुरू मिळाला पाहिजे, श्रीगुरूंना शरण जायला पाहिजे, श्रीगुरूंनी दिलेला अभ्यास आपण करायला पाहिजे. या लागे अर्जुना तो अभ्यासी मज मिळे, अभ्यास करूनच अर्जुना तुला भेटता येईल. म्हणून तर भगवंताने कुरुक्षेत्रावर ज्ञान दिलं. कुरुक्षेत्र म्हणजे काय? हे आपल्या देहावर, देह आपलं काय आहे? क्षेत्र आहे आणि त्या देहाला चालवणारा क्षेत्रज्ञ आहे. या देहरूपी कुरुक्षेत्रावर कुरुघोडी करणारे जे विषय आहेत त्या विषयांना आपल्याला कसं जिंकता येईल, त्यांना बाजूला कसं करता येईल. आपल्या इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, रजोगुण, तमगुण, सत्वगुण, अहंकार आपल्याला कसं बाजूला करून, जसं गगनामध्ये ढग आले की सूर्यदेव झाकला जातो, ढग गेले की सूर्यदेव जागच्या जागेवरच आहे, तसं आपल्या अंतःकरणावर या विषयांचे ढग येत असतात. परमात्मा आपल्या आतमध्येच आहे, पण आपले संकल्प वाढत चालले आहेत. त्यामुळे परमात्म्याचं दर्शन आपल्याला होणार नाही. संकल्प ज्या वेळेला आपले संकल्प निघून जातील त्यावेळेला आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्यालाच होणार आहे. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात आधी संकल्प निर्माण होतात बघा. एक संकल्प, दुसरा संकल्प, तिसरा संकल्प वाढत, एक बीज, एका बीजापासून झाड, झाडापासून फल, फलापासून परत बीज, असा म्हणजे अक्षर ब्रह्म म्हणजे काय? याचा कधीही नाश होत नाही. कधीच नाश होत नाही. त्या ब्रह्माचा नाश कधी होत नाही. पण त्या ब्रह्मावर आलेले संकल्प विकल्प जे आहेत ते संकल्प विकल्प आपले थांबले तरच आपल्याला त्या मुख्य परमात्म्याची आपल्याला भेट होतो. मुख्य देव होतो जाणी जायसा, नाना देवळांचा वळसा घालूच नाही सांगितले. मुख्य देवाची भेट आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण अनेक मंदिरामध्ये जाऊन फायदा नाही. कारण आपला मंदिर कुठे आहे? देह हाच मंदिर आहे आणि देहामध्ये असणारा तो आपला परमात्मा आहे. त्याची भेट आपण करून घ्यायला पाहिजे. मुख्य देव आहे कैसा, नाना देवळांचा वळसा घालूच नये. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. मग हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि आपण एकदा परमात्मा तत्वाशी एकरूप झालं की आपले संपूर्ण संकल्प विकल्प बाजूला होतात आणि आपण त्या परब्रह्म तत्वाशी, आपल्या स्वरूपाशी आपण एकरूप झालो की आपल्याकडे येणारे, मनाकडे येणारे विचार, मनाकडे येणाऱ्या कल्पना या जागच्या जागेवर थांबल्या जातात. परी दुजे नवीन एकला, परब्रह्मेची संचला, अनेकत्वाचा आला पूर्वदैसा. परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरलेले असून रूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते. काय सांगतात की दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे. परब्रह्म एकटाच आहे, एकच आहे तो. आणि तो काय केलाय?
तो एकटाच येतो, पण तो सर्वत्र भरलेला आहे, सगळीकडे भरलेला आहे. परमात्मा कसा सगळीकडे संचला आहे. सदा संचला येत ना जात काही, तयावीन कोठे रिता ठाव नाही. लिहिलं की नाही? सदा संचला येत ना जात काही, तयेविन कोठे रिता ठाव. त्याच्याशिवाय कुठलीच वस्तू रिकामी नाही. त्या परब्रह्म तत्वाशिवाय कोणतीच वस्तू रिकामी नाही, सगळीकडे तोच भरलेला आहे. आणि म्हणून इथं काय सांगतात की परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटंच परब्रह्म तत्व भरलेलं आहे, पण तो अनेक रूपाने नटून पूर आल्यासारखा भासतो आपल्याला. बघा ना, पूरच्या पूर आलं की नाही? अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज या चारी खाणींना पूर आलेला आहे. आणि तिन्ही लोकांमध्ये भरून उरलेला आहे. मग तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायाशी कोणी न बोले. सदा संचला येत ना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला तो स्वये श्रीहरीना नाम घेता. म्हणजे भगवान शंकराने काय केलंय? तिन्ही लोकांना झालेलं एवढं त्याचा कोप आहे, त्याच्याकडं त्याचा एवढा राग आहे, त्याच्याकडे कोप आहे, पण तो स्वतः शांत झाला. कसा? तर त्या हरीचं नाम घेता घेता. म्हणून हरिसंकल्प आपल्याला जमला पाहिजे. हरिसंकल्प म्हणजे काय? हरीची भेट घेणं हा संकल्प. बाकी संकल्प टाकून द्या. हरिसंकल्प आपल्याला हरीपर्यंत घेऊन जाईल. आणि संसारामध्ये आपण संकल्प केले तर आपल्याला संसाराच्या गाड्यामध्ये आपल्याला अनेक जन्मामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतील. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तीची संगे झाली हरिरूप. नाथ बाबा सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची अंगी झाली हरिरूप. हरिरूप व्हायला पाहिजे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता बसता, काम करताना हरी बोला, हरी हरी हरी. मंत्र हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जपे. हरी 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 मंत्र हा जीवाचा. जीवाने हरी हरी बोललं पाहिजे, तरच तो शिवाशी एकरूप होईल. आणि जर जीवाकडे हरिनामाचा संकल्प नसेल तर मग आपल्याला 84 मध्ये जावं लागेल. पण हरिसंकल्प हाच आपल्याला सोडू शकतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका